शूटिंगच्या मध्येच पावसानं गोंधळ घातला, मग काय 2 मिनिटात सगळे गायब. तर नमस्कार, बघू शकता मूवीचं शूटिंग कसं होतं. समजा कॅमेरे लाइटिंग वगैरे सगळं लावलेलं आहे आणि चालू आहे इथे शूट. आणि इथे यांची भांडणाचा सीन चालू आहे. कारण विषय काय झाला की हा व्यक्ती जो आहे तो तिकडून येत होता काहीतरी सामान वगैरे घेऊन त्याचं, आणि जो हा ब्लॅक टी शर्टवाला आहे तो कारमधून तो चालला होता तिकडे, आणि आधीमध्ये पावसाने वगैरे खड्डे पडले, ते पाणी साठलं होतं आणि हे अगदी टेन्शनमध्ये काहीतरी होता. हे एकदम फास्ट कार घेऊन गेला आणि त्या खड्ड्यामध्ये कारचं टायर गेला, त्यामुळे ते पाणी उडून हे व्यक्तीच्या अंगावर, ह्याच्या तोंडावरती पाणी पडलं. त्यामुळे हे व्यक्ती त्याला ओरडला आणि तो कार थांबून पाठीमागं आला आणि ह्या दोघांचं भांडण चालू आहे. मग हे बोलतोय की सॉरी वगैरे म्हणतोय, तर हा व्यक्ती काही मान्य करत नाही. त्याला उलट सिद्ध काहीतरी बोलतो, त्याच्या आई वडिलावरने जातो, त्याच्या बापावरून जातो, आईवरनं जातो. तर त्याला खूप राग येतो. तो व्यक्ती त्याला आता काय करू, सॉरी वगैरे म्हणून तो ऐकत नाही. मग ब्लॅक टी शर्टवाला त्याला पैसे देतो, की म्हणतो हे घ्या पैसे तुमचे, तुम्हाला हे तुमचं काहीतरी भरपाई करून घ्या. तर तो जो वयस्कर व्यक्ती बोलतो की मी पैसे घेऊन काय करू, तू माझं नुकसान केलेलं भरून येणार आहे का तवा. म्हणजे असं यांचं चालू आहे काहीतरी झगडा वगैरे, बघूया काय होतंय ते. मग वयस्कर व्यक्तीला काय बोलू शकत नाही जास्त, त्यामुळं तो ब्लॅक टी शर्टवाला मुलगा ऐकूनच घेत होता, काहीतरी इकडं तिकडं सॉरी वगैरे इकडे तिकडे बोलत होता. मग नंतर वैतागून तो आता काय बोलणार आहे, तो चिडला होता जास्त पण काय बोलू शकत नव्हता. मग तो चालला निघाय चालतो, त्या वयस्कर व्यक्तीने पुन्हा त्याचा हात धरून ओढला माघारी. थांब बोलला, कुठं चाललाय आता काय. तो पण चिडला मग ब्लॅक टी शर्टवाला, तो पण काहीतरी उलट सिद्ध काहीतरी बोलला त्याला. तो त्याला बोलला हात का पकडलास, ते बोलला माझे नुकसान झालेलं भरून दे आधी, कर कुठे चाललायस तू, नुकसान भरून दे त्याशिवाय जायचं नाही इथून. मग काय आता तो पैसे पण घेत नाहीये आणि नुकसान कसं भरून देणार आहे, तर त्याचा शर्ट काही धुवून देणार आहे का तो जायचा प्रयत्न करतो, तरी तो हात ओढतोय, बार हात अंगाला लावतोय. तो बोलतोय की माझं भरून दे, माझं भरून दे. तर काय असं चालू आहे ह्यांचं सीन काहीतरी. इकडे डायरेक्टर सर स्क्रीनवरती सीन ओके होतोय का वगैरे चेक करतात. डबल सेटअप कॅमेरा आहे त्यामुळे 2 स्क्रीन लावलेत. तर ही सीन चालू आहे स्क्रीनवरती वगैरे चेक करण्याचा. आणि इकडे सगळी बॅक जे सेटिंगवाले डिपार्टमेंट तिकडं समजे थांबलेत पाठीमागं सेटअप करून. आणि ही सीन बार रिटेक होतोय. थोडंसं काहीतरी मोठा सीन आहे त्यामुळे कलाकारांना स्क्रिप्ट वाचायला जास्त वेळ नव्हता दिला, त्यामुळे ही चालू आहे सगळं. तर बघू शकता आता दोन्ही साईडनं ते थर्माकॉलचं ते लावलंय, कारण चेहऱ्यावरती लाईट स्पष्ट येण्यासाठी, आणि वरून पण लाईट लावली. आणि समजा सेटअप करून इकडं आजूबाजूला समजा कार वगैरे गाड्या जी पब्लिक थांबलं हे सगळं स्क्रिप्टेड आहे. ते रस्त्यावरून वाहनं जातात इकडं तिकडं किंवा पब्लिक गोळा होतं बघण्यासाठी. ही समजा डुप्लिकेट पब्लिक असतं, ओरिजिनल काही नसतं या. आणि ही बघू शकता सगळे कॅमेरा आणि लाईटिंग चालू आहे. आजूबाजूची व्यक्ती, ती गाडी वगैरे आजूबाजून ती ठोकाई हेल्मेटवाला थांबला व्यक्ती, ही सीन चालू झाला की पाठीमागून जाणार. हे समजा सांगितलेलं असतं की या वेळेत जावा तुम्ही, या वेळेत जावा. कारण असं रोडला जे सीन चालतात किंवा काही इकडे तिकडे ते असं मनानं होत नाहीत, सगळं लिहिलेलं असतंय. कोणीही मनानं जात नाही. आणि जर एखाद वाहन आलं तर त्याला पाठीमागच थांबवतात आणि आपली वाहनं पाठवतात, कारण सगळं स्क्रिप्टेड असतंय. तर ही बघा समजा वैतागून ती व्यक्ती गेली आता. मग ही वयस्कर व्यक्ती बोलते ती लोकांना थांबलेल्या, काय तमाशा लावलाय, काय जावा इथून, तमाशा चालू आहे का. मग सगळे पब्लिक वगैरे बघायला थांबलेले ते जातात आणि वयस्कर व्यक्ती मग तशीच जाते घरी. आता काय, मग अचानक जोरदार पाऊस चालू झाला. मग 2 मिनिटात सगळं गायब. समजा कॅमेरे बिमेरे आतमध्ये नेऊन ठेवले, कलाकार वगैरे सगळं गायब, सेटअपच गायब केला. मग पाऊस बंद झाल्यावर पुन्हा शूटिंग चालू होणार आहे अजून, पण पावसामुळं थोड्या वेळ शूटिंग बंद केलेलं आहे. आणि त्या वयस्कर व्यक्तीच्या अंगावर खरोखर पाणी नाही उडलं, त्याचे ते कपडे मळवले, त्याच्या अंगावर माती टाकली. आणि हा कलाकार म्हणजे हा ब्लॅक टी शर्टवाला त्याला पैसे देतोय, तर तो घेत नाहीये, ते अंगावर पैसे टाकतोय. असा हे सीन आहे. नुसता समजा भांडणाचा खेळ आहे, समजा डुप्लिकेट आहे, ओरिजिनल भांडणं बिंडणं काय नाहीत, नुसतं आपल्याला मनोरंजन करायचं चालू आहे फक्त. मी मगाशी सांगितलं होतं की रस्त्यानं कोण फिरणार, कोणती वाहनं फिरणार, हे सगळं सांगितलं जातं. हे बघा ऍक्शनला हे व्यक्ती वगैरे फिरतात, रिक्षा सोडला पाठीमागून, हे चालत व्यक्ती फिरतात. आणि हा कॅमेराचा अँगल चेंज केलाय आणि हा कारमधून उतरण्याचा सीन मगाशी झाला नव्हता. आणि सगळं पासिंग वगैरे करतात, सगळे व्यक्ती कलाकार फिरतात आहे. सगळं स्क्रिप्टेड असतं आणि सगळं सांगून केलेलं जातं. समजा प्लॅननुसार म्हणजे स्क्रिप्टमध्ये लिहिलं तसंच केलं जातं, मनानं बाकी काही केलं जात नाही. सगळं बघा ओके एकदम. पाठीमागं जे सेटअपवाले सगळे थांबलेले आहेत आणि दुसरे कलाकार वाहन वगैरे पडून फिरतात सगळे.
हा सगळा सीन चालू आहे. खड्ड्यात कारचं चाक जातं पाणी अंगावर उडतं, हा सीन चालू आहे. आता कार फास्टमध्ये आणली पण कारचा टायर खड्ड्यात गेलाच नाही, पाणीच उडलं नाही. समजे खड्डे वगैरे करून ठेवले, त्यात खडूळ पाणी ओतलं होतं पण खड्ड्यात चाकच गेलं नाही, पाणी उडलं नाही. मग पुन्हा शूट करायचं, रिटेक चालू केलं. मग कार परत मागं आणली समजा आणि पुन्हा चालू झालं. मग पुन्हा कार फास्ट नेली तर आत्ता कारचं टायर खड्ड्यात गेलं आणि पाणी उडलं आणि शॉट ओके झाला. तर अशा प्रकारे हे सगळं शूट होतं. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं पाहण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत बाय.